आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात विलीन झालेल्या राघव चड्ढा, संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता आणि अशोक मित्तल यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। आम आदमी पार्टीकडून पंजाब राज्य यंत्रणेचा होत असलेल्या गैरवापराची आणि दुरुपयोगाची आम्ही राष्ट्रपतींना जाणीव करून दिली, असं चड्ढा यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। राष्ट्रपतींनी आमच्या संरक्षणाचं आणि संविधान रक्षणाप्रती आश्वस्त केल्याचं ते म्हणाले। भाजपात विलीन झालेल्या खासदारांवर आम आदमी पक्षाकडून सातत्यानं दबाव आणि त्रास देण्यास सुरुवात झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। हे संस्कारी साथ छोड़ते ही बता दिया हमें भ्रष्टाचारी, जो लूट खसूट को कहते हैं कट्टर ईमानदारी। आप ही बताइए आखिर उनसे कैसे कोई निभाए यारी। आम आदमी पार्टी जो पानी पी पी कर सुबह से शाम तक पूरी दुनिया पर बदले की राजनीति का आरोप लगाती आती है, वे आम आदमी पार्टी आज अपनी नाव को डूबता देख वे सांसद जिन्होंने अपना रिश्ता नाता तोड़ लिया आम आदमी पार्टी से, उनके खिलाफ एक बहुत ही डेंजरस वेंडेटा पॉलिटिक्स कर रही है। यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतली। आपच्या 7 राज्यसभा खासदारांनी आपण वेगळा पक्ष असल्याचा दावा करून भाजपामध्ये विलीन होण्याचा जो प्रकार केला तो घटनाबाह्य आहे, असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे। भाजपामध्ये सामील झालेल्या आपच्या राज्यसभा खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे, असं ते म्हणाले। केंद्र सरकारनं पंजाबमध्ये आपल्या अधिकारांचा गैरवापर केला तर आम्ही कारवाई करू, असं मान यांनी सांगितलं। देशात एक मजबूत